भाजपचे वरिष्ठ नेते आमदार परिणय फुके आपल्यासोबत आहेत. देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे मित्र. भाऊ काय सांगणार, देवेंद्रजींचं नाव जे आहे आता देवेंद्र पर्व सुरू झालं. निश्चितच महाराष्ट्रामध्ये परत दुसऱ्यांदा देवेंद्र पर्वाची सुरुवात उद्यापासून होणार, म्हणजे आजपासून झालेली आहे. आणि निश्चितच परत महाराष्ट्रात 2014 ते 2019 जो सुवर्णकाळ जो महाराष्ट्राने बघितला त्याची परत सुरुवात उद्यापासून होणार आहे. नागपूरला पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपद मिळालेलं आहे. तुम्ही नागपूरकर म्हणून काय सांगा? निश्चितच मी नागपूरकर विदर्भकर म्हणून निश्चितच विदर्भाचाही विकास होणार, महाराष्ट्राचा विकास होणार आणि संपूर्ण महाराष्ट्र आता परत त्या प्रगतीकडे चालणार आहे. वाटचाल सर आपल्यासोबत आहे. सर काय सांगणार, देवेंद्र पर्व सुरू झालेलं आहे. देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये आज भारतीय जनता पार्टीला अतिशय चांगलं यश मिळालेलं आहे. 2014 ते 2019 देवेंद्रजींनी या महाराष्ट्राचा खूप चांगला विकास केलेला एका प्रगतीपथावर महाराष्ट्राला आहे. आणि त्याच पद्धतीने पुढच्या 5 वर्षात पण देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये आज या महाराष्ट्राचा अतिशय चांगला विकास आणि एक वेगळ्या प्रगतीपथावर आमचा महाराष्ट्र जाणार आहे. देवेंद्रजींनी बोलताना म्हटलं की आव्हान आहे, ज्या अपेक्षा आपण दिल्या, जे कामं पूर्ण करायचे त्याचं एक चॅलेंज आहे. 100% देवेंद्रजी एक असं मुख्यमंत्री आहेत ज्यांना एक विजन आहे आणि त्यांनी 14 ते 19 मी सांगितलं जसं महाराष्ट्राला, त्याच पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये पुढच्या 5 वर्षात पण महाराष्ट्राला देशामध्ये 1 नंबरला पोहोचवण्यामध्ये देवेंद्रजी यशस्वी राहतील. उद्या दोन्ही शिंदे साहेब आणि अजितदादा पक्षांचे उद्या महायुतीचे सगळेच घटक उद्याच्या शपथविधीमध्ये उपस्थित राहतील आणि मुख्यमंत्री शपथ घेणार आहे का देवेंद्र? सगळे तिन्ही पक्ष एकत्र असतील. नक्कीच. आपल्यासोबत पुन्हा परिणय फुके आहे. परिणय भाऊ काय सांगणार, ते पुन्हा आलेत महाराष्ट्रभर होर्डिंग्स, हे बघा हे होर्डिंग्स आहेत, ते पुन्हा आलेत महाराष्ट्राच्या शाश्वत विकासासाठी, लाडक्या बहिणींच्या संरक्षणासाठी. काय अर्थ काय सांगायचं काय नाही की 2014 ते 2019 जो सुवर्णकाळ जो महाराष्ट्राने बघितलेला आहे त्याची पुनरावृत्ती होण्याकरता आणि ते पुन्हा आलेले आहेत आणि ते पुन्हा उद्यापासून येणार आहे. याच्यासाठी जी महाराष्ट्र प्रतीक्षा बघत होते मागच्या 5 वर्षापासून, तो सुवर्णकाळ परत सुरुवात उद्या होणार आहे. विरोधकांकडून प्रचंड टीका गेल्या काही दिवसात सरकार स्थापनेला डिले होत आहे, त्याबाबतही झालं नाही. विरोधकांचं कामच आहे टीका करण्याचं आणि ते मागच्या अनेक दिवसापासून टीका करतच आहे, पुढेही करत राहतील. त्यांना आता महाराष्ट्र जनतेने कोणताही दुसरा उद्योग दिलेला नाही, तर टीका करण्याचं काम आहे त्यांनी पुढचे 5 वर्षे करावे. उद्या भाजपचे किती आमदार मंत्रिपदाची शपथ घेईल असं वाटतं? मला असं वाटतं उद्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि काही प्रमुख नेतेच उद्या शपथ घेणार. आतापर्यंत त्याचा काही स्पष्टता नाही आहे. एकनाथ शिंदे तयार झाले उपमुख्यमंत्री शपथ घ्यायला? हा, मला असं वाटतं ते तयार झाले. काल फडणवीस साहेब त्यांच्याकडे गेले होते आणि मला असं वाटतं त्यांचं सगळं झालेलं आहे. प्रचंड मोठं बहुमत, तेवढ्याच महाराष्ट्राच्या जनतेच्या अपेक्षासुद्धा चॅलेंजिंग आहे. देवेंद्रजींचं तिसरं टर्म हे मुख्यमंत्री म्हणून निश्चितच चॅलेंजिंग आहे, कारण यावेळेस महाराष्ट्राच्या जनतेने भरभरून आशीर्वाद देवेंद्र फडणवीस साहेबांना महायुतीला दिलेला आहे. आणि मला असं वाटतं की त्यांच्या अपेक्षाही मोठ्या प्रमाणात आहे. मागच्या वेळेसपेक्षा दुप्पट अपेक्षा आहे, कारण मागच्या वेळेसचा कार्यकर्ते महाराष्ट्र जनतेने बघितले आणि त्यापेक्षा दुप्पट अपेक्षा आहे. आणि ते निश्चितच देवेंद्रजी पेलोदीने सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करतील हे आम्हा सर्वांना विश्वास आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.